उरणच्या नवशक्ती नवरात्री विशेष ऐका 9 दिवस 9 कथा लेख। हिंदू धर्मात अश्विन महिन्यात घटांमध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची पूजा करणे म्हणजेच नवरात्रोत्सव होय। या काळात सूर्य, चंद्र व इतर ग्रहात परिवर्तन होतो व त्याचा परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होतो, म्हणून या काळाला परिवर्तन काळ समजतात। ऋतूंचा हा बदल म्हणजे शक्ती आणि शक्ती म्हणजे माया, आदिमाया आहे। उपासना, संयम, ब्रह्मचर्य व यज्ञ हे सर्व या काळात केल्याने मनुष्याला नवी उमेद, उत्साह, आरोग्य, स्मरणशक्ती व बौद्धिक विकास होऊन आत्मा शुद्ध होतो। म्हणूनच हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला फार मोठे महत्त्व आहे। त्यातील उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही सौम्य रूपे, तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही उग्र रूपे होय। नवरात्रीत देवींची पूजली जाणारी 9 रूपे म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्धिदात्री। उरण तालुक्यात काही गावात देवींची अनेक मंदिरे आहेत। त्यातील काही निवडक 9 पाषाणी मूर्ती व मंदिराच्या माहितीबद्दल केलेला हा अल्पसा प्रयत्न। उरणचा इतिहास तसा फारच जुना आहे। इतिहासकार व चांडजे शिलालेख यांच्या मते इसवी सन 1139 साली राजा अपरादित्य देव यांचे इथे राज्य असावे। पुढे या भागावर परधर्मीय शत्रूंचे आक्रमक हल्ले झाले। त्यात काही मंदिरे उद्ध्वस्त झाली, तर काही भाविकांनी शत्रूंपासून देवींच्या मूर्ती पाण्याखाली तर काही जमिनीखाली लपवून ठेवल्या। कालांतराने त्यातील काही मूर्ती भाविकांच्या हाती कशा लागल्या व त्यावर हा प्रकाशझोत म्हणजेच महामुंबई न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे। नवरात्रोत्सव निमित्ताने उरणमधील नवशक्ती अर्थात दररोज एक याप्रमाणे उरण तालुक्यातील देवींच्या 9 पाषाण मूर्तींची माहिती। तर उद्या नक्की ऐका उरणची पहिली देवी उरणावती। महामुंबईसह अजय शिवकर, उरण।